तुम्हाला काय करतोय वाटलं म्हणजे असं की आम्हाला एवढ्या लांब सोडते असं वाटत नाही. तर इथं जवळ जाऊन एक अर्धा किलोमीटर जाऊन सोडून जात कसं आहे सांगतो तुम्हाला, उघड बोलतोय. जे विषारी साप आहेत, बरोबर आहे तुमची पण शंका, जे लोकांना त्रासदायक नाहीत, येणार हो. सांगतो की ऐका, जे त्रासदायक साप नाहीत ते लांब घालवून चालतात का? हे मामा इथं मारत नाहीत, कुणाला त्रास देत नाहीत, दठ्या व्हायला लागतात. सांग असं करू नका मला. अहो दामित म्हणून काय करते हो ते इथले इथं सोडते ते. म्हणून ते अरे जवळ हो की बरोबर आहे ना मामा, जे साप बिनविषारी आहेत, ज्यांच्यापासून धोका नाही, तुम्हाला उंदरं खाऊन मदत करतात, ते साप लांब सोडले तर तिथं दुसरी जागा धरणार, दुसरे साप येणार ना. तुमच्या लक्षात आलं? आता हा तुमचा तिथं बसलाय, काहीतरी उंदीर पिंदीर खाऊन उन्हानं वैतागलंय, रखरखलंय, गार सावलीला बसलाय, आणि तिथं लक्ष कुणाचं गेलं? पोरं ह्यासनी तर सुट्ट्या लागून बोंबा बोंब झाल्या. उन्हाळी सुट्टी नाही, मग काय जाई ना का तिकडे जात होता का? कुठला साप आहे तू? कुठला साप आहे? मग विचार आहे का बिन विचारे? अरे तो शेतकऱ्याचा मित्र आहे, लोकांना मदत करणारा. आलं लक्षात? अहो इथं घरापाशी मदत गांडीवर छड्या काढाय त्या लगेच येते अंगावर खाते काय लगेच. धान्य नाही होत. जवळ बळा खाल्लंय त्यानं काहीतरी. खायला का बेकरी आहे. आणि मित्रांनो, हे गोरडवाडी येत आहे, गोरडवाडीमध्ये कॉल आला मला साप पकडण्यासाठी. JCPनं काम चालू होतं, तरी मी पकडण्यासाठी आलो. हा एवढा मोठा साप बघितला, आयुष्यभर शेती करून. आणि मित्रांनो, जो की धामण साप शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्या मामाने मला विचारलं, काय विचारलं, हे साप कुठं सोडताय? मित्रांनो, हे साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत, जसं की यांचे. त्यांना चाव म्हटलं तर तो चावत नाही, त्यांचा तो गैरसमज आहे. हा साप उंदरं खाऊन दिसायला मोठा दिसतोय आणि हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मामा बरोबर आहे? तुम्ही म्हणजे काय किती फिटत्या साप बघितला की असला लोकांचा. हे साप आहेत, हे उंदरं खाऊन शेतकऱ्यांना मदत करते. नाही, ते गाजत आहे तेवढं, नॉर्मल नाही ते. तर तेवढं काय तुमची एकदा शंका निघून दे, तो चावतोय किंवा काय, याच्यापासून धोका आहे. धामण आहे ना ताई, बिनविषारी सर्प आहे, लोक भेटतात. तुम्ही एकदा धरून बघा, धरून बघा, मी सांगतोय म्हणून धरा. मामा मी तुम्हाला सांगतोय म्हणून धरून बघा. ऐका, तुम्ही शेतकरी आहे, मी घेऊन आवडतंय म्हणतात, हो असं करतोय, आवडतंय का बघा. तुम्ही तिडा काढायचं केव्हाच ते. काय काय जर करतोय, काय करतोय सांगा. गाई म्हशींचं दूध पितोय, बरोबर आहे? हा गैरसमज आहे. पितोय, एवढी ताकद आहे याच्यात. बरं, याच्यापासून काय धोका आहे का मला सांगा, या सापापासून? हा मी तुमची सगळी इष्ट नव्हतं. अहो हे उंदरं खाऊन मदत करतोय. नाग साप वाढतात नंतर घरा शेजारला, तो उंदरं खाण्यासाठी आला. मी प्रत्येकाला सांगतोय, हा साप आपल्या घराच्या शेजारला राहिला पाहिजे, बरोबर आहे? घरा चला एक वायराची पिशवी आली. आणि मित्रांनो, जो की उंदरं हा सुंदर असा साप आहे. बाळा तुझ्या लक्षात आलं? किती सुंदर साप आहे बघा. तुम्ही शाळेत ज्यावेळी जाताय त्यावेळी तुम्हालाही कळणं गरजेचं आहे, हा शेतकऱ्याचा मित्र आहे, उंदरं खाऊन अन्नाची नासाडी न करणारा. तुम्ही मुलं आहे सा, तू घेऊन अंजारच्या घरावर जा. हा मग, आणि तुम्ही विचारायला हे साप नेऊन जंगलात सोडा. तुमच्यातलं नाभी गुरव सिंग वागवणारा सगळी नेऊन जंगलात सोडतो. बिनविषारी साप आहे, धामण नाग आहे, ज्याच्यापासून धोका आहे. काय व्हिडिओ कॉल करून दाखव. हा हा दाखव दाखव, आणि तू भेट. घागर देऊन दिली काय पत्र्याची? हो आणा होता पिशवी वायराची. तुम्ही त्याचं त्या ताईचं कशाला ऐकायला? तुमची भीती दूर झाली ना, तुम्हाला ओळखतो ना सगळ्यांना धामण साप. काही तुम्हाला ओळखणं पण गरजेचं आहे. हा तुम्ही जावं शंभर
गैरसमज आहे ना तुमचा या सापाविषयी. काय नाव आहे तिथे घर मालकांचं? युवराज गोरड. युवराज गोरड म्हणून आहेत. त्यांच्या घरा शेजारला बिनविषारी दामन साप आलेला होता. त्यांचं अभिनंदन. त्यांनी सर्पमित्राला बोलवून मानवी वस्तीपासून दूर घालवला. असे साप आता यांची मॅटिंग चालू होत्या. हे निसर्गात खेळतात, जे की जुळतात. त्यावेळी बायका त्यांच्यावर कपडे टाक असा उद्योग करतात, गुलाल टाक. कोणी असलं काही करू नका मित्रांनो. या सर्वांचं माझ्याकडून शतश अभिनंदन. या सापाला जीवदान दिलेलं आहे. साप वाचणं गरजेचं आहे. साप हा अन्न साखळीतला मेन महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळं वाचणं गरजेचं आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.